भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे डॉक्टर युवराज येडुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. डॉक्टर येडुरे यांनी सांगितलं की देवस्थानातील बकरी विक्री व्यवहारात सुमारे 41 कोटी रुपये आणि जागा खरेदी विक्री व्यवहारात सुमारे 19 कोटी रुपये असा एकूण 60 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. या प्रकरणी 19 जुलै रोजी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक, देवस्थानचे तत्कालीन संचयित सचिव, विश्वस्त, व्यापारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र कोणालाही अटक झालेली नाही. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तपासात विलंब झाल्यास पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता असल्याने निष्पक्ष आणि वेगवान तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच देवस्थानचे लेखनिक अरविंद स्मार्त यांच्या कथित अपहरण प्रकरणाचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचा परस्पर संबंध आहे का, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली. भाविकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी संपूर्ण प्रकरणाचा पारदर्शक तपास करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असंही ते म्हणाले. योग्य कालावधीत कारवाई न झाल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले, जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राहुल पाटील, राहुल कुंभार, विश्वजित पाटील, प्रकाश पाटील, दीपक जरग, सुशांत पाटील, प्रवीण मनुगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही. दोषी कोण हे न्यायालय आणि तपास यंत्रणा ठरवतील. मात्र कायद्याची अंमलबजावणी समानपणे होऊन तपास वेगाने व्हावा, हीच आमची भूमिका आहे, असंही डॉक्टर येडुरे यांनी स्पष्ट केलं.